नमस्कार. जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदाची पात्रता बदललेली आहे आणि त्या संदर्भात राजपत्रसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. तर नेमकी आता नवीन पात्रता काय असणार आहे, त्या राजपत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील पेशा क्षेत्रातील ज्या परीक्षा बाकी आहेत त्यासाठी तांत्रिक 40 प्रश्नाची तयारी करायची असेल तर आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. याच्यातून तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी होऊन जाईल आणि त्यासाठी प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. आत्ता ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये यामधूनच प्रश्न विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, हे जे राजपत्र आहे हे 13 जून 2024 या तारखेला प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा. ग्रामविकास विभाग अधिसूचना. याच्या आधी सर्वात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, बाकीचं मी काही सांगणार नाही, फक्त आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि हे जे बदल आहेत हे नवीन जाहिरातीपासून लागू होणार आहेत. आता ज्या पेसाच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्या आधीच्या पात्रतेनुसारच त्या परीक्षा होणार आहेत. ही जी पात्रता आहे ती नवीन जेव्हा केव्हा जाहिरात येईल त्या जाहिरातीमध्ये मात्र या पात्रतेनुसारच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळं ज्यांचं सायन्स झालेलं असेल 12वीला त्यांनी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स करून ठेवा, कारण स्पर्धा खूप कमी असणार आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, की निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने. आता पहा काय पात्रता दिली, तर सुरुवातीला वयोमर्यादा. तर किमान वयोमर्यादा ही पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहील. कमीत कमी 18. आता कमाल वयोमर्यादा पहा, तर पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असू नये आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे काय, तर ओपनसाठी कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 38 वर्षे आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 43 वर्षे. आता सर्वात महत्त्वाचं आहे जी शैक्षणिक पात्रता आहे ती काय असणार आहे ती पहा. तर विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वी किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे 12वीला जी कोणती समतुल्य असेल ती. आणि पण याच्यामध्ये 12वीला सायन्स पाहिजे बा, प्रश्न दिले विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ठीक आहे, म्हणजे 12वी सायन्स पाहिजे आणि त्याच्यासोबत काय पाहिजे, तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण, 12 महिने म्हणजे 1 वर्षे, किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. आता 3 संधी का म्हटलेलं आहे, तर काही जण पहिल्या प्रयत्नात पास होत नाहीत, मग त्यांना दुसरा प्रयत्न किंवा तिसरा प्रयत्न असं 3 प्रयत्नांमध्ये ते पास होणं आवश्यक आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 12वी सायन्स प्लस 1 वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक आहे. आता इथून पुढे जाहिरात आल्यानंतर ज्यांचं 12वी सायन्स आहे आणि 1 वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला आहे त्याच विद्यार्थ्यांना आरोग्य सेवकसाठी फॉर्म भरता येणार आहे. आधीची पात्रता 10वी होती, आता ती असणार नाही. पण हे नवीन जाहिरातीसाठी बरं का, आत्ता ज्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी हा निकष नाही, मी परत एकदा तुम्हाला सांगत आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.